नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे प्रत्येकाचा जहाल आहे। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी श्री प्रकाश जानकीराम कोथळकर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे। थँक्यू। या तुमच्यापर्यंत पोहोचतील असं मंडळाची ही एक जिम्मेदारी आहे। या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक सूचना आली होती ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतोय। ओके, नारळ घ्या, नारळ घ्या। आता फोटो आहे ना प्रकाश या योगेश इकडे बघा। सर, आज बारी समाज विकास महामंडळाच्या वतीने गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला। काय सांगाल त्याबद्दल? विद्यार्थ्यांना आम्ही एवढंच सांगू की आपण केवळ शिक्षण आणि शिक्षण याच्या मागे न लागता आता आजचा जो काळ आहे तो थोडा धंद्याचा बाकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे अशा नवीन गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये। तर त्या सगळ्यांचा आपण विचार करून त्या क्षेत्रात प्रगती केली तर बरंच यश मिळू शकतं। आज किती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला? आज आम्ही जवळजवळ 100 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। अच्छा, हे कितवं वर्ष आहे? ते आम्ही 2006 पासून नियमितपणे हा कार्यक्रम करत आहोत। तर मध्ये कोरोनाचे 2 वर्ष फक्त गॅप केली, बाकी कंटिन्युअस आमचा दरवर्षी हा कार्यक्रम असतो। आपला आता हा एक वेगळा प्रश्न किंवा बारी समाज हा शहरामध्ये किती टक्के आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळतं आहे का त्यांना? राजकीय प्रतिनिधित्व आमचे एक आमदार आहेत फक्त नागपूरला, बाकीचं फारसं प्रतिनिधित्व आम्हाला नाही आहे। आमच्या समाजाचा विखुरलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी, असा एकत्र समाज नाही, त्याच्यामुळे जे आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ते मिळत नाही। या समाजाला एकत्र आणण्यासाठी काही प्रयत्न केले? हा जो कार्यक्रम आहे आमचा याच्यातून 2-3 उद्देश आहे। एक तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, जे लोक समाजातून पुढे गेलेले आहेत, मोठ्या मोठ्या नोकऱ्यावर आहेत, MPSC झालेले, UPSC झालेले आहेत, त्यांचा सत्कार करणे, त्यांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि ज्या समाजात जे उद्योजक मंडळी आहेत त्यांना पण बोलवून त्यांचा सत्कार करणे। त्याच्यामुळे सगळ्याच समाजाला एक चांगला संदेश जातो आहे। बारी समाजाच्या काही मागण्या पण आहेत, शासन दरबारी तशाच पडून येते, त्यासाठी काही पाठपुरावा वगैरे केला आहे? आमचं एक मंडळ आहे, अखिल भारतीय स्तरावर पण आहे आणि महाराष्ट्र लेवलला पण एक मंडळ आहे। त्या मंडळाच्या माध्यमातून आमच्या मागण्याचा पाठपुरावा आम्ही करत असतो। काय मागण्या आहे नेमक्या? मागण्या आमच्या बारी समाजाला मागासवर्गीयामध्ये स्थान मिळावं, म्हणजे शेड्यूल कास्ट जे कॅटेगरी आहे याच्यामध्ये या समाजाला घेतलं पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। आणि बाकीच्या इतर बऱ्याचशा मागण्या आहेत। आता यामार्फत
आगामी काळामध्ये आणखीच असे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किंवा काही जे गुणवंत लोक आहेत म्हणजे चांगल्या पदावर गेले त्यांचा काही सत्कार वगैरे ठेवणार आहे का? दरवर्षी आम्ही एकदाच सत्कार ठेवतो. वर्षभरात जे लोक यश मिळवतात त्यांची आम्ही नावं जमा करून ठेवतो आणि दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये हा कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे 12वीचे विद्यार्थी, CET, नीट, JEE, MPSC, UPSC सगळ्यांना आम्ही एकत्र वर्षभर. या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार? नाही, समाज बांधवांना आव्हान काही नाही, स्वतःहूनच ते जमतात सगळेजण. त्या कार्यक्रमासाठी ते स्वतःहून आम्ही एक कॉन्ट्रिब्युशन करतो. विद्यार्थ्यांना कोणताही आम्ही त्यांच्यावर भार टाकत नाही. आता आजच्या कार्यक्रमात आम्ही जवळजवळ 50,000 रुपयांचे बक्षिसं वाटले विद्यार्थ्यांना. म्हणजे पहिल्याला 5,000, दुसऱ्याला 4,000, तिसऱ्याला 3,000, असे 10वीला, 12वीला, ग्रॅज्युएशनला असे वेगवेगळे असतात. हे सगळे बक्षिसं आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून करतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याच्यामध्ये म्हणजे कोणता पुरस्कार त्याच्यामध्ये गेला म्हणजे मोमेंटन वगैरे? नाही, आम्ही काय करतो, 10वीपासून जे मोठे मुलं आहेत त्यांना आम्ही ट्रॉफी देतो, म्हणतो किंवा ट्रॉफी. आणि जे पहिले दुसरीचे जे छोटे बालकं आहेत त्यांना आम्ही मेडल्स देतो. जे छोटे मेडल असतात तसं देऊन शकतात. त्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. आपलं नाव सर? माझं नाव विठ्ठल गंगाराम बोडके, बारी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष आहे. माझं नाव योगेश भीमराव पायगन, मी कोषाध्यक्ष आहे मंडळाचा. आणि आम्ही गेल्या 2006पासून हा कार्यक्रम घेतो. तो करोना काळामध्ये आम्ही घेतला नाही. आणि आमच्या विद्यार्थ्यांना खास म्हणजे विद्यार्थी खुश होतात आणि आम्हाला याचे रिप्लाय येतात. आईवडील सांगतात की बाबा आमच्या मुलाला असं असं झालं, मी सत्कार केला तो खुश झाला बाबा. यावर्षी तो म्हटला नाही, यावर्षी 76% होते, पुढच्या वर्षी मी 96% जाईल, माझं पुढच्या वर्षी सत्कार होईल, असं विद्यार्थी सांगतात आईवडिलाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आईवडील आम्हाला सांगतात की बाबा पोरगं आमचं असं म्हटलं. आम्हाला खरंच अभिमान आहे की तुम्ही कार्यक्रम घ्या. आईवडिलाचं म्हणणं असतं, विद्यार्थ्यांचं असतात, पण आईवडिलाचं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम घ्या. हा कार्यक्रम घेण्या पाठीमागचा उद्देश काय नेमका? की बाबा आमचे जे विद्यार्थी त्याला एक प्रमोशन मिळतं, त्यांना एक सहकार्य भेटतं. आणि आजकाल कसं स्पर्धा चालू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, तर एक अभिमानाची गोष्ट आहे, तेव्हा आम्ही घेतो. या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांना आव्हान काही नाही की बुवा एकत्र येणे, सगळ्यांनी कार्यक्रम असला की. आणि सगळेजण आम्ही एकीनेच राहतो समाजामध्ये. काही कोणाचं दुःख आहे, काही आहे, सगळेजण हजर राहतात. आव्हान करण्यासारखं काही नाही, बाकी सगळं एकत्रच आहे सगळे समाज बांधव. औरंगाबादला जवळपास आता आमचे 700 घरे झालेली आहे औरंगाबाद शहरामध्ये. आजच्या स्थितीने 700 घरं आहे आमचे. पुंडलिकनगर, हनुमाननगरमध्ये सगळ्यात जास्त आमचा समाज राहतो. काही समाजाच्या मागण्या पण आहेत, तर शासन दरबारी त्याचा काही पाठपुरावा वगैरे केला? बिलकुल. आता आमचे बारी समाज विकास मंडळ स्थापन होणार आहे आमचं लवकरात लवकर. त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आत्ताच आम्ही मोठं अखिल भारतीय बारी महासंघानं मोठं हे घेतलं होतं, कॉन्फरन्स घेतली होती. याला शेगावला मेळावा घेतला होता. त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते, रावसाहेब दानवे आले होते. आणि आम्ही त्यांना आमच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. लवकरात लवकर होईल. हे सरकार आम्हाला योग्य निर्णय देईल असं मला वाटतं.